शेअर मार्केटचे चमकते गुरु पण आता सेबीच्या जाळ्यात अडकलेत। 600 कोटींच्या फसवणुकीचे आरोप आणि बाजारातून थेट निलंबन। गेल्या काही वर्षांमध्ये झटपट कमाईचे वादग्रस्त वचन देऊन लोकप्रिय झालेले शेअर मार्केट गुरु अवधूत साठे यांच्यावर आता सेबीने कठोर कारवाई केली आहे। अवधूत साठे यांच्या ट्रेनिंग अकॅडमीने कोणतीही कायदेशीर नोंदणी नसताना गुंतवणूक सल्लागार म्हणून टिप्स देणं, स्टॉक मार्गदर्शन करणं आणि विशिष्ट शेअर खरेदी विक्रीसाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणं सुरूच होतं। त्यांनी कोर्सच्या नावाखाली हजारो विद्यार्थ्यांकडून लाखोंच्या फी घेतल्या गेल्या आणि जवळपास 3 लाख गुंतवणूकदारांकडून 601 कोटी रुपये गोळा केले। झटपट आणि हमखास नफा मिळेल अशा दाव्यांमुळे त्यांची हवा झाली, पण सेबीच्या 125 पानी अहवालात हे दावे खोटे असल्याचं उघड झालं। त्यामुळे सेबीने साठेंना शेअर मार्केटमधील सर्व व्यवहारांपासून रोखलं आणि 601 कोटी तातडीने गुंतवणूकदारांना परत करण्याचा आदेश दिलाय। संस्थेतील विद्यार्थ्यांकडून अवधूत साठे यांनी भांडवली बाजारात लावण्यासाठी हे पैसे गोळा केले होते। साठे यांना स्वतःच्या किंवा त्यांच्या कोर्समध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची जाहिरात करण्यास मनाई करण्यात आली आहे। मंडळी, हा एक धडा आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आकर्षक वचनांवर विश्वास ठेवण्याआधी नोंदणी आणि पारदर्शकता पाहणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवण्याचा। याबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राइब करायला विसरू नका।